दिल्लीतील नव्या काँग्रेस कार्यालयाची पहिली झलक समोर व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुभाषचंद्र बोस यांच्यापासून ते सोनिया गांधी, राहुल गांधींपर्यंत अनेकांच्या आठवणी कार्यालयात दाखवण्याचा प्रयत्न. देशाला हादरवणाऱ्या कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निकाल, सियालदाह कोर्टाकडून आरोपी संजय रॉय दोषी. अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट. हत्येचे एक दिवस आधी तिरंगा हॉटेलमध्ये आरोपींकडून प्लॅनिंग. तपास यंत्रणेकडून तिरंगा हॉटेलमध्ये आरोपींचं सीसीटीव्ही ताब्यात. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ईसीद्वारे कोर्टात केलं होतं हजर. बीडच्या ममदापूरमधील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार, सरपंच महिलेचा इशारा. रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचा पेपर फुटला. पेपर फोडणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांकडून अटक. चोरेस घोटाळा प्रकरणातील 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी. चौकशी पूर्ण, रिमांडची गरज नाही, कोर्टाचं निरीक्षण. नाशिकच्या येवल्यामध्ये जमिनीच्या वादातनं दोघा भावांमध्ये तुंबळ हाणामारी. नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टरही पेटवला. या प्रकरणी येवला पोलिसात गुन्ह्यांची नोंद. भिवंडीत परराज्यातून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर मोठी कारवाई. 3.25 लाखांचा मद्यसाठा जप्त. वाहन चालक सलीम साकडभाईला घेतला ताब्यात. भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील वऱ्हाळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा उद्या आणि 20 जानेवारीला बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. वर्ध्याच्या 42 गावात नायट्रेट आढळल्यानं यंत्रणा अलर्ट. नायट्रेट आढळलेल्या गावांमध्ये पुन्हा पाणी तपासणी. वाघाळा गावात नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं कळताच अंगणवाडीमध्ये वॉटर फिल्टर बसवलं. गुजरातहून जेरबंद केलेले बिबटे नर्मदा नदीतनं नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न. स्थानिक गावकऱ्यांचा दावा. तर गुजरात वन विभागाने हा प्रकार बंद न केल्यास आंदोलन करणार असल्याचा ग्रामस्थांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.